मी जितक्या वेळा फॉरेन ट्रिपला गेले ना, तितक्या वेळा इंडियामधून 500 टू 1000 US डॉलर इतकी करन्सी कॅरी केली आणि मग तिकडच्या त्या त्या कंट्रीतल्या लोकल बँकमधून किंवा ATM मधून करन्सी एक्सचेंज काढत गेले. असंच एकदा बालीच्या 5 दिवसाच्या ट्रिपवर गेले होते. पॅकेजमध्ये सर्व काही इन्क्लूड होतं म्हणून फार काही करन्सी मी कॅरी केली नव्हती. आमचा बालीचा फर्स्ट डे हा फ्री होता कारण बाकीचे सर्व दिवस साईटसीइंगनी पॅक्ड होणार होते. मी हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर ठरवलं की आता करन्सी एक्सचेंज करण्यासाठी बाहेर जा. मी हॉटेलच्या जवळचं ATM शोधून काढलं आणि ATM मध्ये पोचल्यावर 500 US डॉलरची नोट टाकली आणि ATM मशीनमधून जेव्हा पैसे आले ना, तेव्हा ते पैसे बघून मी 1 मिनिट अक्षरशः स्तब्ध झाले. मला काही सुचतच नव्हतं की काय होतंय हे. एवढ्या सर्व नोटा आणि त्या पण लाखोमध्ये. अक्षरशः मी अशी म्हणजे असं फ्रीज झाली आणि नोटा मोजत होते, परत परत मोजत होते चूक होऊ नये म्हणून. काय ह्या नोटा आहेत, म्हणजे लाखोमध्ये नोटा होत्या आणि मी मनात एकच विचार होता माझा की मी एवढे पैसे फर्स्ट टाइम बघते एवढे हातात. आणि लिटरली मी बालीमध्ये त्या दिवशी मिलेनियर झाले होते. मग काय, मिलेनियर झाल्याच्या खुशीमध्ये शॉपिंग को चलो ये चलो. मग मी काय शॉपिंगला गेले आणि 2-3 दुकानं फिरल्यावर मला एक मस्त ड्रेस आवडला. त्या ड्रेसची किंमत ऐकून परत चक्रावले. त्या ड्रेसची किंमत होती 10 लाख रुपये, बाली रुपये. पण तरी 10 लाख अशी म्हणजे आपण असं डॉलरमध्ये $50 $60 असं ऐकतो. 10 लाखाचा ड्रेस आणि मी आयुष्यात कधी घेतलेला नाही, विचारही केला नव्हता. तर म्हटलं 10 लाख सांगतेय, मग काय परत कॅल्क्युलेटर घेतलं, टक 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 परत कॅल्क्युलेशन चालू झालं की बाबा कितीला ड्रेस पडतो काय, गुगलवर चेक केलं सगळं. मग जरा जेव्हा मला जेव्हा समजलं की ओके हा डॉलर ही लाखात जरी म्हणते तरी हा 50 ते 60 डॉलरचा ड्रेस आहे. मग काय फायनल केली मी ती डील आणि मग तो ड्रेस घेऊन घरी आले. पण तरी ती गोष्ट हजम होत नव्हती आणि घरी जाऊन मी म्हणजे हॉटेलवर गेल्यावर मी जेव्हा घरच्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं आज किस्सा झाला, मी मिलेनियर झाले रातोरात. आणि त्यांना सांगितलं हा ड्रेस माझा 10 लाखाचा आहे. त्यांना काय खरं सांगितलं नाही कितीचा आहे, पण त्यांना म्हटलं हा ड्रेस आता मी फ्रेम करून ठेवणार आहे घरी जाऊन. हा ड्रेस आहे 10 लाखाचा, लक्षात राहणार आहे माझ्या बाली ट्रिपचा ड्रेस. ट्रॅव्हल करण्यापूर्वी आपण खूप रिसर्च करतो, त्या कंट्रीतले व्हिडिओज बघतो, युट्यूबवर ब्लॉगिंग बघतो, तिकडे जाऊन आलेल्या लोकांशी आपण डिस्कस करतो आणि पुस्तकं सुद्धा वाचतो. पण जे अनपेक्षित ऑन ग्राउंड मिळालेला जो एक्सपिरियन्स असतो ना, तो काही वेगळाच असतो आणि काही वेगळाच अनुभव आपल्या कायमचा लक्षात राहील असा असतो.